नमस्कार. मी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा धाकटा चिरंजीव संजय महाडिक पुणेकर. आज जी शाखा दत्ता महाडिक पुणेकर नावाने जी चालती त्याचा संचालक या नात्याने माझा थोरला भाऊ सुहास महाडिक आणि मी संजय महाडिक. आज आमच्या या छोट्याशा गावामध्ये मंगरुळ या छोट्याशा गावामध्ये येत्या 18 तारखेला आम्ही दत्ता महाडिक पुणेकर यांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि एक कलावंताची पुण्यतिथी आहे, त्यासाठी सर्व कलावंतांनी यावं अशी माझी इच्छा आहे. ही पुण्यतिथी करण्याचं मुख्य हेतू काय, मुख्य कारण काय? काय झालं साहेब, पुण्यतिथी करण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत आमची परिस्थिती नव्हती. काय, माझ्या वडिलांनी या कलेपायी 7.5 एकर जमीन आमची गेलेली, 1 गुंठा सुद्धा जागा राहिली नाही. माझ्या आज घरावर आहे ना कागद आहे, काय याची परिस्थिती आहे. कारण ते काय माझं घर काही असं का मी काय पत्र्याचं बांधणी किंवा असं काय नाही, माझ्या घरावर ओरिजिनल कागद आहे. पण आता माझ्या सहकार्यांनी सांगितलं आणि प्रत्येक ठिकाणी अपमानित होत आलोय आम्ही आतापर्यंत. पण माझ्या सहकार्यांनी मला जरा थोडी उभारी दिली, माझ्या गावाने मला थोडी उभारी दिली आणि त्यांनी सांगितलं बाबा आपला छोटा मोठा गाव आहे ना, पण कार्यक्रम आपल्या गावामध्ये करी जाऊ. तर माझे सर्व सहकार्यांनी आणि माझी एक लोककला सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य त्याचे संस्थापक गौनेरजी सरोदे यांनी मला सांगितलं सचिव घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी सर्व कलावंत महाराष्ट्रातील सर्व कलावंत उभे राहतील आणि तू घाबरू नको, जिथं कमी तिथं आम्ही, असं त्यांनी मला सांगितले. तेव्हा मग मी थोडीशी डेअरिंग केली आणि तो कार्यक्रम 18 तारखेला या गावामध्ये मंगरुळमध्ये घेतलेला आहे. तरी माझ्या हातून कुठलाही छोटा मोठा कलावंत असेल तर त्याचा सत्कार या ठिकाणी, त्याचं नाव, त्याचा सत्कार या ठिकाणी माझे सर्व सहकारी मी स्वतः करून घेणार आहे. कारण कलावंत कुठला अपमानित नाही झाला पाहिजे, कारण त्याचा अपमान म्हणजे आमचा अपमान. त्याच्यासाठी आम्ही सर्व माझे सहकारी असतील किंवा मी असेल, माझे आमचे संस्थापक असतील, या सर्वांच्या हातून ते आम्ही त्यांचे सत्कार करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. फक्त जो कलावंत येईल त्यांनी फक्त नाव सांगितलं पाहिजे, त्याचा नक्कीच याचीच सत्कार आम्ही करणार आहोत.